महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली। चांदवड दौऱ्यावर असताना त्यांनी आदिशक्तीचे दर्शन घेतले असून यावेळी त्यांच्या हस्ते देवीची विशेष पूजा आणि आरती करण्यात आली। चांदवड येथील श्री रेणुका माता मंदिरात उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे आगमन होताच मंदिर प्रशासनाच्या वतीने आणि स्थानिक शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। गोऱ्हे यांनी अत्यंत भक्तिभावाने श्री रेणुका मातेच्या चरणी लीन होत दर्शन घेतले। यावेळी त्यांच्या हस्ते देवीची विशेष महापूजा करण्यात आली। देवीला चांदीचा दीप आणि हळद कुंकवाचा करंडा अर्पण करून त्यांची विधिवत आरती करण्यात आली। या धार्मिक विधीनंतर नीलम गोऱ्हे यांनी मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांशी आणि स्थानिक महिलांशी संवाद साधला। त्याच वेळेला मला खरं तर रेणुका मातेच्या दर्शनाला यायचं होतं। बऱ्याच काही जबाबदारी असल्यामुळे येता आलं नाही। आज आता 5व्यांदा मी विधान परिषद सदस्य झाले, परंतु एका बाजूला आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई आहे आणि त्याचबरोबर सगळेजण शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनता ही पावसाची वाट बघते। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विकास कामाला गती राहावी। यावेळेला एल निनोचा फॅक्टर आहे, त्याच्यामुळे अचानक अवकाळी पावसाने नुकसान करू नये आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं कामात यश मिळावं यासाठी मी आले। तसंच देवाकडे प्रार्थना केली की नवीन नवीन चांगली कामं योजना या महाराष्ट्रात सुरू व्हाव्या आणि महिलांवरती जे अत्याचार होत आहेत ते थांबण्याच्या दृष्टिकोनातून काही चांगले कायदे अजून अस्तित्वात यावे, येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने कामकाज व्हावं अशा प्रकारची प्रार्थना मी देवीकडे केली आणि देवीने जे मला दिलं ते कुठल्याच शब्दामध्ये आम्ही कृतज्ञता किती व्यक्त केली तरी ती पुरेशी नाही आहे। परंतु पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आमच्या अंतःकरणाची भावना म्हणून एक चांदीचा दीप आणि हळद कुंकवाचा करंडा असा देवीच्या चरणी अर्पण केलेला आहे। तेवढ्यावरच न थांबता या चांदवड देवस्थानच्या विकासासाठी सरकारने जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याच्यात अजून काय करणं शक्य आहे बाकी आहे त्याच्यावरती देखील मी लवकरच संबंधितांशी भेट घेऊन पुढचं भाविकांच्या सुखसोयीच्या दृष्टीने काही पावलं उचलणार आहे। त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत प्रशासकीय पातळीवर त्या सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। नीलिमा गोऱ्हे यांच्या या दौऱ्यामुळे चांदवडमधील शिवसैनिकांमध्ये आणि स्थानिक महिलांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला। नीलिमा गोऱ्हे यांच्या या भेटीदरम्यान स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। नवनाथ निश्चित, निलेश ढगे, राजाभाऊ आहिरे, दीपक शिरसाट, बापू आहेरराव, महिला आघाडीच्या रोशनी निश्चित यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते। महाराष्ट्र बुलेटिनसाठी संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।